श्री स्वामी समर्थ ग्रंथाचं पारायण करणं याला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेलंय. मग ते श्री गुरुचरित्र असो किंवा स्वामी चरित्र सारामृत असो, ज्ञानेश्वरी असो, शिवलीलामृत असो किंवा नवनाथांचा ग्रंथ असो, जेव्हा आपण घरात पारायण करतो तेव्हा घरातील नकारात्मकता दूर होऊन एक अद्भुत ऊर्जा निर्माण होत असते. पण पारायण सुरू करण्यापूर्वी नक्की काय तयारी करायची, घराची साफसफाई कशी असावी आणि कोणते नियम पाळायला हवेत, कारण योग्य पूर्वतयारी जर केली ना तरच आपल्याला पारायणाचं पूर्ण फळ मिळत असतं. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराची स्वच्छता. पारायण सुरू होण्याच्या किमान 1 ते 2 दिवस आधी संपूर्ण घर व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचंय. घरातील जळमट, अडगळीच्या किंवा तुटलेल्या वस्तू घरातून बाहेर काढायच्यात. पारायणाच्या आदल्या दिवशी संपूर्ण घर पुसत असताना पाण्यात थोडंसं गोमूत्र आणि खडं मीठ नक्की टाकायचं. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. देवघरातील देवांची स्वच्छता म्हणजे अभिषेक किंवा देवपूजा पुसून घेणे, देवाचे कपडे आणि आसन स्वच्छ धुवून वापरायचे आणि देवघर फुलांनी रांगोळीनी सजवायचे. आता दुसरी गोष्ट म्हणजे पारायणासाठी एक स्वतंत्र चौरंग किंवा पाट ठेवायचा. खाली छान रांगोळी काढून त्यावर नवीन किंवा स्वच्छ लाल किंवा पिवळं वस्त्र अंतरायचंय. पवित्र ग्रंथाला थेट जमिनीवर कधीच ठेवायचं नाही. चौरंगावरती ग्रंथ ठेवून त्याला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहा, नमस्कार करा. चौरंगाच्या उजव्या बाजूला एका तांब्यात पाणी भरून त्यात सुपारी, नाणी, अक्षता, आंब्याची पाने आणि नारळ ठेवून कलस्थापना करायची. पारायण चालू असेपर्यंत घरातील दिवा अखंड जळत राहायला पाहिजे. समयीमध्ये तेल किंवा तूप वेळेवरती टाकायचे. दिवा विझणार नाही याकडे लक्ष द्यायचंय. आता पारायणाच्या दिवसात रोज सकाळी लवकर उठून स्नान करायचे आणि शक्यतो स्वच्छ म्हणजे सुती कॉटनचे कपडे किंवा तुमच्याकडे जे कपडे नवीन असतील ते तुम्ही परिधान केले तरी चालतील. स्वतः बसण्यासाठी लोकरीचं किंवा कुशाचं आसन वापरायचं आहे. वाचन करताना आपलं तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं. एकदा वाचनाला बसल्यावर वारंवार ते आसन सोडायचं नाही. मनात कोणताही राग, द्वेष किंवा चिंता न ठेवता अगदी शांत चित्ताने वाचनाला बसायचंय. पारायणाच्या काळात घरात संपूर्ण सात्विक अन्न बनवले जावे. कांदा, लसूण, मांसाहार आणि मद्यपान या गोष्टींना घरात पूर्णपणे मनाई आहे. या दिवसात घरात भांडण, तंटे, मोठ्या आवाजात ओरडणे टाळावे. घरात सतत देवाचे नामस्मरण करा आणि त्याच दिवसात नाही तर दररोजच्या दिवशी सुद्धा घरात कोणत्याही प्रकारचं सूतक किंवा महिलांचा मासिक धर्माचा काळ नसावा आणि हे पाहूनच पारायणाची तारीख ठरवायची आहे. पहिल्या दिवशी हातात अक्षता, फूल आणि पाणी घेऊन संकल्प सोडा. रोज वाचन पूर्ण झाल्यावर ग्रंथाची आरती करून देवाला सात्विक नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशी ही साधी पण अत्यंत महत्त्वाची पूर्वतयारी आहे. तुम्ही जेव्हा घरात पारायण कराल तेव्हा या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि करा, कारण या सगळ्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं. घरामध्ये शांत वातावरण, सात्विक आहार किंवा विटाळ किंवा सुतक, संकल्प आणि सांगता या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर मानसिक शांतता यामुळे मिळते आणि तुमच्या आयुष्यातील जी काही दुःख आहेत किंवा जी काही संकट आहेत ती तुमच्यापासून दूर होतात. तर कशी वाटली तुम्हाला माहिती नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.